नमस्कार मंडळी. कालच मराठ्यांचे क्रांतीसूर्य सन्मान्य मनोज जरांगे पाटील साहेब यांनी समाजाची भूमिका जाहीर केली की येणाऱ्या लोकसभा निवडणुका मराठा समाज लढवणार नाही किंवा अपक्ष उमेदवार आम्ही उभे करणार नाही. त्यामुळं समाजानं आता ठरवायचं आहे की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून द्यायचं. ज्याला पाडायचं आहे त्यांना पाडा, असं स्पष्ट भूमिका जरांगे पाटील साहेबांनी या ठिकाणी आपली मांडलेली आहे. अशातच अशा भूमिका ज्यावेळेस अंतरवाली सराटीतून येत होत्या, जरांगे पाटील साहेब वेळोवेळी मांडत होते, त्यावेळेस मराठ्यांचा वाघ सन्मान्य मंगेश साबळे हे सुद्धा जो अंतरवालीतून आदेश येईल त्यानुसार आम्ही पुढे पावलं टाकेल असं वेळोवेळी सांगत होते. आणि मग आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केलं की ज्यांना लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. खरं तर मंगेश साबळे हे नाव काय महाराष्ट्राला नवं नाही. सरपंच कसा असावा हा प्रश्न जर आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला तर डोळ्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजेच मंगेश साबळे. आणि अगदी ते खरं आहे. बघा ना, एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला लाजवेल असं त्यांचं काम आहे. ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाप्रती असणारी भावना, तळमळीची, त्यागाची, शौर्याची भावना, आणि मग त्यातून ती लढण्याची उमेद, अतिशय ते ज्या पद्धतीनं काम करतात समाजासाठी, ते पाहिल्यानंतर खरोखर वाटतं की आपल्या गावाला सुद्धा असा सरपंच असावा, असा प्रत्येकाला ती भावना निर्माण होते. मग अशातच मराठा समाजाचा एक तरुण तुर्क समाजासाठी अगदी प्राणांतिकपणाने लढा देणारा, आणि ज्या वेळेस आपण बघतो समाजाचा हा लढा चालू असताना आता किती त्यांनी अगदी सर्वोच्च कोटीचं जे योगदान दिलेलं आहे ते विसरता येणार नाही. समाजासाठी जे काही योगदान आहे, अगदी ते एका गावचे जरी सरपंच असले तरी तिथल्या गावासाठी त्यांचं जे योगदान आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. मागं विहिरीचं अनुदान पंचायत समितीचे काही अधिकारी देत नव्हते किंवा देण्यासाठी काही लाचेची मागणी करत होते, त्यावेळेस साबळे साहेबांनी 2 लाख रुपयांची जी उधळण केली, महाराष्ट्रभर हे प्रसिद्ध झालं. आणि मग त्या भावना ज्या आहेत समाजाच्या, काय तळमळीच्या भावना आहेत, इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या भावना मांडत असताना ते कशाचीही तमा बाळगत नाहीत. इथल्या व्यवस्थेविरोधात, इथल्या अन्यायाविरोधात ते कायम आवाज उठवत असतात. आणि मग लोकसभा निवडणूक लढवतायत म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? इथल्या प्रस्थापितांच्या विरोधातला हा लढा आहे, इथल्या भ्रष्टाचारांच्या विरोधातला हा लढा आहे. आणि मग हा लढा देत असताना त्यातून एक भावना आहे की समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. आतापर्यंत त्यांनी परमोच्च असं आपलं योगदान दिलेलं आहे, आणि त्यातून सुद्धा आज सुद्धा मला समाजासाठी करायचं आहे, त्यासाठी धडपडण्यासाठी मला संसदेत जावं लागेल ही भावना आहे. कारण गल्लीत बसून दिल्लीतले प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी तिथं आपल्याला जावं लागतं. त्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीमागं जरी मी तिथल्या मतदारसंघातला मतदार जरी नसलो तरी त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी खरोखरच एक निर्णयात्मक भूमिका तिथल्या समाजानं घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण साबळे साहेबांचं जर योगदान आपण पाहिलं समाजासाठी तर ते अत्यंत मोलाचं असं आहे. त्यामुळे ते समाजानं सुद्धा विसरता कामा नये, आणि साबळे साहेबांच्या या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून बहुसंख्य मतांनी कसं निवडून देता येईल याकडे तिथल्या समाजानं, तिथल्या मतदारांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, कामगारांचे प्रश्न सुटतील, आणि त्या प्रश्नांना, तिथल्या प्रश्नांना, असणाऱ्या मतदारसंघातल्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल. कारण इतका तळमळीचा कार्यकर्ता, इतका तळमळीचा नेता समाजाला लाभणं हे सुद्धा तिथल्या समाजाचं मला वाटतंय भाग्य आहे. आणि
समाजाने मंगेश साबळे साहेबांसारखे युवक तरुण का निवडून देणं गरजेचं आहे? आपण बघताय की आज हा समाजाचा आपला हा रक्षणाचा लढा चालू असताना आपले जवळजवळ 150च्या वरती आमदार, आपले नेते कोणी या ठिकाणी ठामपणे पुढे आलं नाही, ठामपणे आपल्या समाजाची भूमिका कोणीही मांडली नाही. तेवढ्यापुरते यायची सुखसुख केलं की म्याव म्याव मांजर करतं, तसं नेत्यांनी ही भूमिका बजावली. कारण सगळ्यांनी या ठिकाणी मतांची आकडेवारी गोळाबेरीज करून या ठिकाणी या आरक्षणाच्या लढाईमध्ये काही मोजके उतरले असतील, पण बरेच जण या ठिकाणी उतरले नाहीत. आणि मग अशा वेळेस वाटतं की समाजासाठी प्राणांतिकपणाने जीवावरती उदार होऊन अशी माणसं पुढे येतात. त्यावेळेस आपलं कर्तव्य बनतं की अशा माणसांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं, कारण ही काळाची गरज आहे. बघा ना, इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजासाठी ज्या तळमळीनं पुढे येत आहेत, लढतायत, झटतायत, प्रश्न मांडतायत, त्यावेळेस मग आपल्या समाजाला वाली कोण? अशा वेळेस आपल्या समाजाचे संसदेत प्रश्न मांडणार कोण? अशा वेळेस आपल्या समाजाचे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडणार कोण? असा प्रश्न पुढे येतो आणि मग त्याला उत्तर म्हणून मंगेश साबळेंसारखी ही माणसं ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस वाटतं की हो, ही माणसं अगदी प्राणांपणाने सर्वसामान्य समाजाची बाजू उचलून धरू शकतात, न्याय मिळवून देऊ शकतात. ही ठाम भूमिका माझ्यासारख्या तरुणाला वाटते. साबळे साहेब, आपण तर फिक्स खासदार या ठिकाणी आहातच, जनतेच्या मनातले तुम्ही खासदार आहात, हे कोणीही आपलं स्थान नाकारू शकणार नाही. परंतु हे सगळं होत असताना आपण ज्या पद्धतीनं ताकदीनं सकाळी बोललात की माझ्याकडे काय आहे, की माझ्याकडे फक्त 2 एकर जमीन आहे. साबळे साहेब म्हणाले माझ्याकडे 2 एकर जमीन आहे आणि माझ्याकडे आई आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही. म्हणजे अगदी सर्वसामान्य परिस्थिती, गरीब कुटुंबातला हा तरुण तुर्क एक नौखा व्यवस्थेविरुद्ध लढतोय, प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय, समाजाचे प्रश्न मांडतोय. आणि मग अशा तरुणांच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य बनतं. आणि त्यांना संसदेत असेल, आपले तरुण समाजाचे विधानसभेत असेल, हे पाठवण्याची ही आत्ता आपली जबाबदारी नैतिक आहे असं मला वाटतंय. आणि या ठिकाणी एवढंच बोलतं आणि साबळे साहेब, आपण शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.